जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या प्रवचन सेवा आज एकादशी निमित्त, विजया एकादशी निमित्त संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या गाथेतील अभंगावर प्रवचन सेवा चालू आहे. तर प्रथम संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, श्रोते मायबापाच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून माझी प्रवचन सेवा सुरू करते. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या 308 क्रमांकाचा अभंग आहे. 308 क्रमांक, 5 चरण आहेत. 5 चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाशी संवाद सांगतात, पांडुरंगाला विनवणी करतात, प्रार्थना करतात. त्यांच्यासमोर स्वतःची मांडणी त्यांच्यासमोर मांडली आहे. संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी 5 चरणामध्ये काय बोलले आहेत ते बघायचं आहे आपल्याला. तरी प्रार्थना कर. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. संत सद्गुरू गणेशनाथ, संत श्रेष्ठ सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या 5 चरणाचा अभंग आहे. 308 अभंग क्रमांक आहे. पहिल्या चरणामध्ये थोडक्यात माहिती सांगते. 5 चरणामध्ये काय सांगितलंय. चित्त, मन, बुद्धी, अहंकार आणि निजध्यास, मोक्ष याची चरणामध्ये ते माहिती सांगितली आहे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी. चित्त हे काय सांगितलं. चित्त हे चंचळ न राहेची स्थिर, नाम तुझे सार घेऊन येदी. प्रत्यक्ष पांडुरंगाला बोलतात संत सद्गुरू गणेशनाथ महाराज. चित्त हे चंचळ न राहेची स्थिर, नाम तुझे सार घेऊन येदी. मनाचे विकार उठती अपार, धैर्य आणि निर्धार धरून येदी. निर्धारा वाचूने काही नव्हे जाण, निज मोक्षाची खून तेने बळे. सांडोनी अहंकार निजध्यास निरंतर, उतरावया पार हेची बापा. गणेशनाथ म्हणे मन जेथे विरे, त्याची हे साचार तिही लोकी. हे माझं मन आणि चित्त याची तुला माहिती सांगतो, असं प्रत्यक्ष पांडुरंगाला संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी बोललेत. माझं हे चित्त कसं आहे, तर कसं आहे माझं चित्त. चंचळ आहे, स्थिर राहत नाहीये, तुझं नाम घेऊ देत नाहीये. पहिल्या चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांना, गणेशनाथ महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाला बोलतात. म्हणजे माझ्या चित्ताची तुला माहिती, तुला तुझ्याजवळ विनवणी करतो. माझं चित्त असं आहे, तुला सांगतोय मी. माझं चित्त असं आहे, माझं चित्त चंचळ आहे, स्थिरच राहत नाही, तुझं नाम घेऊ देत नाहीये. मनाचे विकार उठती अपार, माझे मनाचे विकार अपार आहेत. तिथं धैर्य म्हणजे करू न करू, विकल्प संकल्प असं करतंय. मनाचे विकार संत कबीर दोह्यामध्ये लिहिले, संत कबीरदासांनी दोह्यामध्ये लिहिले. मन के हारे हार, मन के जीते जीत. असं माझं मन आहे, निर्धार धैर्य करत नाही, निर्धार धरू देत नाही, असं सांगितले संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी. मन हे माझं विकार, माझ्या मनामध्ये विकार उठतात अपार, धैर्य आणि निर्धार धरू देत नाहीत, असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. निर्धारा वाचूनी काही नवे जाण, हे तुला माहित आहे. निर्धार केल्या वाचून काहीच तू जाणतोस. निर्धारा वाचून काहीच होत नाही. निर्धार जर प्रत्यक्ष संसारामध्ये आणि परमार्थामध्ये पण निर्धार केल्याशिवाय तुझं म्हणजे निज मोक्षाची खून तेने बळे. तुला माहित आहे, तू जाणतोस सगळं. निर्धार केल्याशिवाय काही होणार नाही, त्याची खून आहे, निज मोक्षाची खून आहे निर्धार, असं 3ऱ्या चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात.
सांडोनी अहंकार निज ध्यास निरंतर उतरा वया पार हेची बापा. चौथ्या चरणामध्ये सांगतात संत सद्गुरू गणेशनाथ महाराज, माझा अहंकार सांडोनी दे, निज ध्यास निरंतर, माझा ध्यास निरंतर तुझ्या चरणापाशी, तुझ्या नावामध्ये असू दे, असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाला बोलतात. मग अहंकार सांडायला सांगितलंय, सोडायला नाही. सोडलं तर परत धरता येतो, सांडला तरी घेता येत नाही, असं संत सद्गुरू गणेशनाथ चौथ्या चरणामध्ये सांगतात. उतारावया पार हेची बापा. जर उतरावयाचा पार म्हणजे मला तुला जर भेटायचं असलं, तुझ्या जवळ जर यायचं असलं, तर तूच हे करण्यासाठी अहंकार सांडून टाक माझा आणि निज ध्यास निरंतर, तू फक्त माझ्या हृदय अंतकरणामध्ये तू राहा. सांगायची गोष्ट म्हणलं तर अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि मन, बुद्धी आणि चित्त. चित्त हे चौथ्या क्रमांकावर आहे देहामध्ये. पर अहंकार म्हणजे अंतकरणात तूच राहण्यासाठी भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला सांगतात गणेशनाथ महाराज, तू माझ्या अंतकरणात सदैव तुझा वास असावा, तू मला सोडून म्हणजे कुठंही जाऊ नये, असं ह्या सांगण्याचं तात्पर्य. ह्याच्यामध्ये स्वतःच्या देहामधली माहिती प्रत्यक्ष पांडुरंगासमोर त्यांनी मांडली आहे 5 चरणामध्ये. परत 5व्या चरणामध्ये सांगतात गणेशनाथ महाराज, गणेशनाथ म्हणे मन जेथे विरे, त्याची हे साचार तीही लोके. माझं मन जिथं विरल, माझं मन जिथं म्हणजे दृढ निश्चय असू दे माझ्या मनामध्ये, माझ्या अंतकरणात तू असू दे, माझा निर्धार दृढ असू दे, तरच मी भवसागर उतरावया पार हेचे बाबा. तुला माहित आहे माझं निर्धार केल्याशिवाय जाण, म्हणजे सगळ्या खुणा माहित आहे तुला. धैर्य कशामुळं मी करू शकत नाही, माझ्या विकारामुळं मी धैर्य आणि निर्धार करू शकत नाही. तुझं नाम चित्तामध्ये, माझं चित्त चंचल स्थिर राहत नाही, त्याच्यामुळे तुझं मी नाव घेऊ शकत नाही. हे तुला सगळं माहित आहे पांडुरंगा, पण मी तुला सांगतो, माझं मन जेथे माझं मनावर एवढा दृढ निश्चय कर, माझं मन तुझ्या चरणापाशी, माझ्या मनामध्ये अंतकरणामध्ये तू सामावला पाहिजे, असं प्रत्यक्ष 5व्या चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज पांडुरंगाला म्हणतात. त्याची साचार तीही लोके, 3 लोकांमध्ये तूच सत्य आहेच आणि तूच माझ्या अंतकरणात राहिला पाहिजे, असं 5व्या चरणामध्ये सांगतात. विजय एकादशी हे वारकऱ्याचं हे अधिष्ठान आहे. एकादशी निमित्त प्रत्यक्ष हरिनामाचा जागर, हरिनामाचा जप, ज्या दिवशी एकादशी 15 दिवसातून महिन्यातून 2 एकादशी येतात, एकादशीमध्ये तुझं नाव अखंड राहू दे. प्रत्यक्ष श्रीरामानी ज्या वेळेस जन्म घेतला होता त्यावेळेस सुद्धा विजय एकादशी दिवशी संकल्प केला होता, दृढ निश्चय केला होता. तसंच संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी प्रत्यक्ष स्वतःच्या देहाची पांडुरंगासमोर माहिती सांगितली आहे. माझा निश्चय कर, माझ्या मनावर तूच दृढ निश्चय करून माझ्या अंतकरणात तूच सामावला पाहिजे, असं हे गणेशनाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्यासमोर अंतकरणातून हाक दिली आहे किंवा माहिती सांगितली आहे त्यांना. आणि नाम तुझं अखंड नाव माझ्या ह्याच्या मुखात राहू दे आणि तूच माझ्या अंतकरणात राहू दे. माझं मन कसं आहे, माझं चित्त कसं आहे आणि माझा अहंकार काय करतोय, माझा अहंकार सोडून दे. म्हणजे सगळी माहिती ह्या 5 चरणामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी सांगितली आहे. थोडक्याच भाषेमध्ये माझ्या बुद्धीला जे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या कृपेने जे उत्तम आहे तेच तुम्ही घ्या, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. आणि संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचे चरण इथंच थांबवते. 5 चरणाचा अभंग एकदा वाचून घेते आणि संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी ह्या 5 चरणामध्ये काय सांगितलं होतं हे माहिती थोडक्यात तुमच्यासमोर मांडली. हे संत सद्गुरू महाराजांच्या कृपेमुळेच मिळाली. मनुष्य हा संताच्या सहवासात जेव्हा जाईल, सद्गुरूंची कृपा जेव्हा होईल, तेव्हा संताचे विचार, संताचे आचार विचार म्हणजे संताचं
संतांनी काय सांगितले हे समजणं हे माझ्या बुद्धीचं नाही आहे, हे संतांचंच आहे. संतांच्या चरणी समर्पित करते. आणि संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी 308 क्रमांकाच्या अभंगात काय सांगितले हे शेवटचे 5 चरण मी तुमच्यासमोर वाचून दाखवते आणि माझी सेवा इथंच थांबवते. चित्त हे चंचळ न राहेची स्थिर, नाम तुझे सार घेऊन येदी. मनाचे विकार उठती अपार, धैर्य आणि निर्धार धरून येदी. निर्धारा वाचुनी काही नव्हे जाण, निज मोक्षाची खून तेने बळे. सांडोनी अहंकार निज ध्यास निरंतर, उतरावया पार हेची बापा. गणेशनाथ म्हणे मन जेथे विरे, त्याची हे साचार तिही लोकी. मनाचे विकार उठती अपार, धैर्य आणि निर्धार धरून येदी. जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. जय जय गणेशनाथ 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 गणेश.